सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती शरद मेने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं तर केदार लिंक स्पोर्ट्स अडूर संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिला बॉल खोलातला होता. टॅप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. अडूर संघाच्या विरोधामध्ये एसटी स्पोर्ट्स कोतुलीचा संघ. दुसरी सेमीफायनलची लढत. पहिला फायनलिस्टचा संघ आपल्याला भेटलाय. कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ ठरलाय. हवेस ऑन साइडला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने किती धावा मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या चौकाराने अकाउंट ओपन झालंय. खातं उघडलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा सर बॅटने फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार शरद मेने यांच्या बॅट मधून आलाय. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जशी ते स्विंग अँड मिस विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. बॅक टू बॅकच्या 2 चौकारानंतर एक डॉट बॉल आलाय. शरद मेने आपल्याला मेन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. अगदी सर पाहायला गेलं तर सर्वाधिक अनुभवी खेळाडू केदार लिंक स्पोर्ट्स अडूर संघाचा. यावेळेस रिव्हर्सचा फटका. बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबलाय. नैसर्गिक अडथळा आलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शरद मेने आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळत आहे. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड झालेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाखेरीस मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वेल ऑन दी बोर्ड्स 12 धावा धावफलकावरती. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्ग वरती दुसऱ्या षटकामध्ये अजित खांडेकर खोतोली संघाचा युवा टॅलेंटेड खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती दाखल झालाय. अजित खांडेकर दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. उतोली संघाचं भविष्य आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरतीच पहिल्यांदाच हर्षदला पाहायला मिळते. पहिल्यांदा स्ट्राईक आले. पहिले 6 चेंडू अर्थातच पहिलं षटक पूर्णपणे शरद मेने यांच्या नावावरती राहिले. 6 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या. त्यांच्यात बॅट मधून 12 धावा आल्यात. आपल्या मेन स्क्रीन वरती अजित खांडेकर
युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. या खेळाडूने देखील कोतोली प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलं होतं. चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र आपल्या मेन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. 7 षटकांचा सामना आहे. 7 षटकांची ही मॅच आहे. सेमीफायनलची लढत आहे. दुसरी सेमीफायनलची लढत, दुसरं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये अजित खांडेकर आले गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग गेन वरती हर्षद यांना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पारंपरिक निर्णय कोतोली संघाने घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि सुरुवात फलंदाजांनी चांगली केली आहे. पहिला बॉल टप्पा पडला, बाहेरच्या बाजूला कट झाला आणि ही ताकद या खेळाडूची आहे, ही क्षमता या खेळाडूची आहे. पहिला चेंडू कमालीचा हाताला, डॉट बॉल येतोय. कोलातला बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल येतोय, दुसऱ्या धावेसाठी थांबवलाय. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चांगला कॉल स्ट्रायकिंग गेन वरून शरद मेहणे यांचा पाहायला मिळाला. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 13 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी संयम दाखवलाय हर्षदने पाहायला गेलं तर. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, सिक्सर. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्यानंतर शरद मेहने यांच्या बॅट मधून एक मोठा धमाका आलाय. षटका ठोकला जातोय. 6 धावांची मोहर लगावली जाते. हेलो यावेळेस पुन्हा एकदा पुल केला. बॅक टू बॅकचा दुसरा, लगादारचा दुसरा आसमानी टोला. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. बॉल जाईल सी मा रेषे पार. षटकार 6 धावेसाठी. सुरेख फटका पाहायला मिळाला. शरद मेहने मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतायत. सुरुवात धमाकेदार झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेलो पॉवरफुल बॅटिंग शरद मेहने मैदानाच्या आतमध्ये करतायत. यस, बॅकफुटला जाऊन यावेळेस पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. दिशा दिली जाते. गॅप शोधून काढलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. 4 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. चौकार येतोय. शरद मेहने थांबायचं नाव घेत नाहीयेत. काय बॅटिंग केली जाते आतापर्यंत. 28 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. संघाचं टोटल 29 या आकड्यावरती आणि वैयक्तिक 28 धावा एकट्या शरद मेहने यांच्या बॅट मधून आलाय. या संघाच्या खेळाडूकडे अनुभव आहे. या खेळाडूकडे अनुभव आहे आणि आता मात्र अनुभव पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हेलो यस, इथे पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता. रनआउटची संधी आहे. फेकी खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव धाव फलकावरती लगावली जाते. 22च्या स्वरूपात ही एक धाव आणि धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 15च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या त्या 30.
बॉलिंग मार्कवर आलेला आहे अजित लवटे म्हणजेच बुमराह. गोलंदाजी मार्क वरती अजित लवटे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आकाशाला बुक्की मारत शरद बेने यांच्या बॅट मधून येतोय षटकार. काय बॅटिंग केली जाते. शरद बेने मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतायत. 34 धावा त्यांच्या बॅट मधून आलाय. अनुभवाच्या पुस्तकामध्ये यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि या खेळाडूला ते उत्तर सापडलंय. 11 चेंडू आणि 34 धावांची खेळी त्यांच्या बॅट मधून साकारले आणि टाळ्यांचा गजर देखील त्यांच्यासाठी झालाय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. इथे जर पाहायला गेलं तर 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 38 रन्स ऑन दी बोर्ड. शरद मेने मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतायत. चला आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आमचे मित्र तरळेचे मित्र मनीष पिसे सर MH स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 रन्स ऑन दी बोर्ड. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलंय. कापलाय बॉलला. स्लाइस केलंय. 2 धावा धावफलकावरती लगावल्या जातील का? यस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय मात्र थांबवलाय. हजर जबाबीपणा दाखवला गेलाय. चांगला कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या मदतीने 40 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग शरद बेने मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा इन टू दी आर्क and it's out of the park. Magnificent stroke by शरद बेने. आणखीन एक षटकार. काय बॅटिंग केली जाते शरद बेने मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर 15 चेंडू आणि 44 धावांची खेळी
त्यांच्या बॅट मधून साकारली गेली आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक अर्धशतक आलं या स्पर्धेतलं. दुसरं अर्धशतक पूर्ण केलं जाईल का हे आता मात्र पाहणं गरजेचं राहणार आहे. आक्रमकता धारण केली अगदी पहिल्या बॉल पासून शरद मेने यांनी आक्रमकता धारण केली आहे. 46 आकड्यावरती धावफलक. यस इथे जर पाहायला गेलं तर वेगात टाकला होता. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 46 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. त्यापैकी 44 धावा एकट्या शरद मेने यांच्या बॅट मधून आलाय. पूर्णपणे डॉमिनन्स मैदानाच्या आतमध्ये शरद मेने यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 46. 3 षटकानंतर धावसंख्या होते 46. चला थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. चला थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. 46 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 46 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये अक्षय रेडकर यांना आपण पाहतोय. अक्षय रेडेकर आपल्याला पाहायला मिळत आहे 4थ्या षटकामध्ये. आणखीन एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ST स्पोर्ट्स कोतोली संघाकडून या खेळाडूने देखील सातत्याने प्रभावित केलंय आणि त्याला आता मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. दुसरा बाजूला ऑन स्ट्राईक एक युवा खेळाडू हर्षदला आपण पाहतोय. इथे जर पाहायला गेलं तर लाईन खराब पाहायला मिळते. दिशा खराब एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहतोय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अकुटप्पाचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे झेल पकडला जातो. विकेट मिळते. पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज हर्षद बॅक टू द पवेलियन. चला शाळेचे जे विद्यार्थी आहेत आपल्याला विनंती आहे बाउंड्रीच्या थोडस बाहेरून यायचंय. शाळेचे विद्यार्थी आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या थोडस बाहेरून यायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केदार लिंक स्पोर्ट्स अडूर संघाचा विस्फोटक फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल झालाय. राधे या नावाने प्रसिद्ध. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय शरद मेने यांची साथ देण्यासाठी. मात्र दुसऱ्या बाजूला देखील जर पाहायला गेलं तर शरद मेने यांना देखील साथ द्यावी लागणार आहे कारण 44 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आहेत. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे.
पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच येणारा बॉल असणार आहे फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंड वरती रोहन याला आपण पाहतोय. त्या मात्र फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका घेण्याची संधी आहे, लायसन्स आहे फलंदाजाकडे. अकुटप्पाचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, प्रोटेक्शन आलंय डीप मधून, नैसर्गिक अडथळा आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. यस, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 50 या आकड्यावरती 50 गाठली जाते. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न केला गेला अक्षय रेडेकर याच्याकडून. यावेळेस आडवा पाटने पुल केलाय, बॉलला गुल केलाय. बॉल मिल विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहनच्या बॅटमधून येतोय षटकार. यस, इथे जर पाहायला गेलं तर ऑफ साइडचा बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप खेचून मारलाय. ती पाहायला गेलं तर फोर्स केलाय बॉलला आणि त्यानंतर मिड विकेटला क्लिअर केलाय. 6 धावांची मोहर लगावली जाते. 56 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावतंय. 57 या आकड्यावरती 57 ऑन दी बोर्ड. इथे लोअर फुल टॉस बॉल जर पाहायला गेलं तर जमिनीवरती धडपडले तरी देखील जर पाहायला गेलं तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. पारितोषिक आलंय शरद मेहने यांच्यासाठी. 50 धावा पूर्ण केल्या तर सूरज आडिश्रेसर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक शरद मेहने यांच्यासाठी आलंय. यावेळेस बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं राहिले, धावा रोखल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण एफर्ट दर्जेदार पाहायला मिळाले. मात्र 3ऱ्या धावेचा कॉल आणि या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 60 या आकड्यावरती 60 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. बॉलिंग साठी कोण येतोय पाहूया. बॉलिंग साठी आलाय अजित खांडेकर. गोलंदाजी मार्क वरती ST स्पोर्ट्स कोतोली संघाचा युवा टॅलेंटेड गोलंदाज अर्थातच अजित खांडेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. 5व्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. 5व्या षटकामध्ये आता मात्र पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शरद मेहने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 47 धावांची खेळी त्यांच्या बॅट मधून साकारल्या. यावेळेस आडवा बॅटने फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल पकडला जातोय. 47 या आकड्यावरती बाद झालाय. मात्र काय खेळी खेळली जातीये. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. संघर्ष केला या खेळाडूने. टाळ्या व्हायला हरकत नाहीये एकदा शरद मेहने यांच्यासाठी. 47 धावांची आक्रमक खेळी शरद मेहने यांच्या बॅटमधून साकारली गेली आहे. आणि चला पारितोषिक आलंय शरद मेहने यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक सूरज आडिश्रेसर यांच्याकडून आलंय. चला हा सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक
कलेक्ट करायचंय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अडूर संघाचा बाहुबली रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी जर पाहायला गेलं तर संघाचा नेता म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती रोहित पाटील इन ऍक्शन. तर दुसऱ्या बाजूला अजित खांडेकर. त्यांना आतापर्यंत जो खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती हा ठरला होता त्याला माघारी धाडलाय. हे बॅटल आता पाहण्यासारखं होणार आहे. एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला अजित. पहिला बॉल शफल होऊन पुल केलं जातंय. घोषांकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने 62 या आकड्यावरती 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर रोल केले आणि त्यानंतर फलंदाजाला कुठेतरी अडचणीमध्ये टाकलंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. विकेट किपर कडून देखील फंबल झालाय. तोपर्यंत एक चिकी सिंगल आले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5व्या षटकाचा की प्रगतीपथावरती 5वं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहन आणि रोहितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला अजित खांडेकर. अकुट टप्पाचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहायला गेलं तर घोषांकी क्षेत्र 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 65 या आकड्यावरती 65 ऑन दी बोर्ड्स. तरी पाहायला गेलं तर या दोन्ही खेळाडूंना, ज्या खेळाडूंना आपण मेन स्क्रीन वरती पाहतोय, रोहित आणि रोहनला आता मात्र आक्रमकता धारण करणं गरजेचे आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये धूमधडाका पाहायला मिळाला. त्यानंतर कुठेतरी शांत आले. बॅटिंग मध्ये कुठेतरी पाहायला गेलं तर या षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये यश आलंय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा अजित खांडेकरने देखील खर्च केल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती फटका. क्या बात आहे. रोहनच्या बॅट मधून येतोय हवाई सफर सिक्सर. धावसंख्येचा विचार केला तर 71 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या मॅच मध्ये सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीमध्ये पहिल्या इनिंगच्या खेळामध्येच आता मात्र 71 धावा या पहिल्या 5 षटकामध्ये धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शरद मेने यांच्या बॅटमधून 47 तर दुसऱ्या बाजूला रोहन यांच्या बॅटमधून 6 चेंडू आणि 17 धावांची खेळी आतापर्यंत साकारली गेली आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय रेडेकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक दर्जेदार जबरदस्त खेळाडू SD स्पोर्ट्स कोतोली संघाचा गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 6व्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. यावेळेस समोरच्या दिशेने फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडलाय आणि त्यानंतर 6 धावा देखील बहाल केल्या जात आहेत. रोहित पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने फटका सजवत असताना काय बॉल ट्रॅकिंग पाहायला मिळालंय. KCC लाईव्हचे सर्व अर्थातच ओमकार पाटील सुरेख कॅमेरा वर्किंग पाहायला मिळतंय. 6 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. 77 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 77 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवरतीच आक्रमकता दाखवली जाते रोहित पाटील यांच्याकडून.
आणि हा खेळाडू देखील त्याच्यासाठी जाणला जातो आणि तोच खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि अशाच प्रकारचे बॅटिंग करणं देखील गरजेची आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज माघारी परतावं लागतंय. रोहित पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. जशास तसं उत्तर. टीट फॉर टॅट. रोहित पाटील बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 77 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले. त्याची जागा घेण्यासाठी तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कट करण्याचा प्रयत्न सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 77 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. कुठेतरी पाहायला गेलं तर रोहित पाटील यांची विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा अडूर संघ अडचणीमध्ये सापडला. इथून पुढे कमबॅक करण्याची संधी आहे SD स्पोर्ट्स कोतुली संघाला. हॅलो. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र आणखीन एक फलंदाज आता मात्र बॅक टू दी पवेलियन जाताना पाहायला मिळतोय. तेजसची खेळी संपुष्टात आले. तेजस बॅक टू दी पवेलियन. चला मगाशीच म्हटल्याप्रमाणे संधी आहे, कारण जर पाहायला गेलं तर रोहित पाटील आणि शरद मेने यांना तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर कुठेतरी संधी आहे SD स्पोर्ट्स कोतोली संघाला कमबॅक करण्याची आणि तोच कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश गावडे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर कमालीचं कमबॅक राहिलंय अक्षय रेडेकरचं. कारण पाहायला गेलं तर षटकारानंतर एकही धाव खर्च केलेली नाहीये. यस इथे देखील आणखीन एक डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी केली जाते. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. अक्षय रेडेकर कमालीची गोलंदाजी. मॅग्निफिसंट स्पेल ऑफ बॉलिंग. हॅलो. आता बॉलिंग मार्कवर कोण येतोय पाहूया.
गोलंदाजी मार्क वरती अखेरच्या षटकामध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली 6 षटकांच्या अखेरीस. धावसंख्येचं टोटल याचा मात्र विचार केला तर 77 धावा धावफलकावरती, 77 ऑन दी बोर्ड. रोहन याला आपण ऑन स्ट्राईक पाहतो. आता मात्र रोहनच्या खांद्यावरती जबाबदारी राहणार आहे. मोठे फटके घेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळतीये. रोहनला माघारी परतावं लागतंय. फटका तर सुरेख खेळला गेला. टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळाला. मात्र एलिव्हेशनची कमतरता आणि रोहनला आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळतंय. चांगला झेल आता मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून, ओमकार याच्याकडून पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत परे प्रवीण माने दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 77 या आकड्यावरती अर्धा संघ बाद झालाय. कुठेतरी बॅक टू बॅक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अडचणीमध्ये सापडलाय. आणि विशेष बाब म्हणजे मागच्या 6 चेंडूंवरती अजूनही एकही धाव आलेली नाहीये. एक षटकार आला, त्यानंतर एकही धाव आलेली नाहीये. 77 धावा धावफलकावरती अजूनही आपण पाहतोय 5 चेंडूंचा की शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न सरळ झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 77 या आकड्यावरती अजूनही धावफलक स्थिरावत आहे. 7 चेंडूंवरती मागच्या अजूनही धाव आलेली नाहीये. त्यामुळेच आता कमबॅक केलं जातंय का SD स्पोर्ट्स कोतोली संघाचं, हे पाहणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 79 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 79 ऑन दी बोर्ड्स. तशी इथे मात्र फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल, पुन्हा एकदा प्रवीण माने 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. तिसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलं जात आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 81 या आकड्यावरती, 81 ऑन दी बोर्ड. 81 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या काही षटकामध्ये जर पाहायला गेलं तर फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा काही अंशी कमबॅक झाला SD स्पोर्ट्स कोतोली संघाचा. 81 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या 2 चेंडूंवरती कशा प्रकारे फिनिश केलं जाईल, कशा प्रकारे मॅक्झिमाइज आता केलं जाईल, हे पाहणं गरजेचं राहणार आहे. इथे जर पाहायला गेलं तर स्विंग अँड मिस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट आल्या. प्रवीण मानेची खेळी संपुष्टात आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर चरणकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 81 धावा फलकावरती. सफलून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चाललाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागते. 82 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 82 जिंकण्यासाठी आता मात्र बनवायच्या आहेत ST स्पोर्ट्स कोतोली संघाला. 42 चेंडू आणि 83 धावा बनवायच्या आहेत. ST स्पोर्ट्स कोतोली संघ मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी 42 चेंडू आणि बनवायच्या 83 धावा. या स्पर्धेसाठी आपण साऊंड सिस्टीम पाहतोय. श्रीहरी साऊंड सिस्टीम, अर्थातच विकास कुंभार सर यांची साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजित खांडेकर आणि त्याच्या साथीने गणेश गणेश आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच गणी भाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजित खांडेकर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आपल्या मेन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. प्रभावित केलं या खेळाडूची देखील चर्चा राहिली आहे. प्रभावित केलं या खेळाडूने सातत्याने चांगला खेळ केलाय. तर दुसऱ्या बाजूला गणेश लवटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही विस्फोटक बॅटर त्यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय रोहित पाटील. अर्थातच अडूर संघाचा नेता गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. इकडे अरे ऍडव्हर्टाईज लावायचे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. ओके, एक धाव धावफलकावरती लगावली जाते. सिंगल धाव आल्या. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. सरबाटने पुन्हा एकदा खेळलं जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. चला, त्याचबरोबर कळंबे गावचे सपोर्ट सिस्टीम समर्थक देखील दाखल झालेत. वय वर्ष 68. कळंबे गावाला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी साडवा पाटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये तोपर्यंत यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 4 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक अर्थातच इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. धावा रोखल्या गेलाय. रोहन याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती. रोहित पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. लीडर आहे हा खेळाडू नेता आहे अडूर संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि आता मात्र ऋषी याच्याकडून झेल सोडलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा फलकावरती. पाटील योगेश पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पायाला दुखापत झाले. आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हटलं जातं घायल शेर की साथ से उसकी दहाड़ से भी तेज होती है. आणि आता मात्र कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल, संघाला अडचणीमधून बाहेर काढलं जाईल का, हा प्रश्न आता मात्र विचारला जातोय. 12 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलं जात आहे. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न सरळ झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. खोलातला बॉल ऑलवेज ऑन साइडला टर्न केला जातोय. डीप पण प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा पुन्हा एकदा विचार केला तर धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते.
13 runs on the board. त्यावेळेस पुन्हा एकदा कोलातला बॉल ऑन साइडला टर्न केलाय, डीप म्हणून प्रोटेक्शन आलाय. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका धावेच्या मदतीने 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. दरम्यान 2 षटकांचा केस समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे आहेत. 69 धावा. ओव्हर टू डीजे श्रीहरी. वरती तिसऱ्या षटकामध्ये उमेश एक्सप्रेस आलेत. उमेश गावडे यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जात आहे स्ट्रायकिंग एंड वरती. गणेश लवटे विस्फोटक फलंदाज, जाड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस शफल होऊन ऑन साइडला स्विंग केलंय, बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेशच्या पॅट मधून येतोय चौकार. अठरा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकाचा काही चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस टप्प्याचा बॉल, बॉलला पुल केलाय. मात्र 2 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त लगावल्या जाती. फटका तर सुरेख खेळला गेला, मात्र 2 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अशा प्रकारची आक्रमकता दाखवणं गरजेचं राहणार आहे. कुठेतरी उमेश गावडेच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. उमेश गावडेच्या विरोधात हात खोलायला सुरुवात झाली आहे. गणेश लवटे अर्थातच गणी भाई म्हटलं जातं. आणि आता मात्र आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तळ ठोकून उभे आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतो रोहित पाटील, तोपर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 27 चेंडू आणि 27 चेंडू मध्ये अजूनही 63 धावा बनवायच्या. 63 नीडेड 27. 27 मध्ये 63 बनवायच्या. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विड्थ होती, त्याचा फायदा घेतलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका केला जातोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावतंय. 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. षटक काही अंशी महागात राहिलाय, कारण पाहायला गेलं तर अगोदरच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या अजूनही 22 या आकड्यावरती स्थिरावली जाते. तरी पाहायला गेलं तर अगदी क्षेत्ररक्षण प्लॅनिंग नुसार सजवलंय आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता, सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये षटक संपलाय. 3 षटकांचा केस समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 22 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. बारावा खेळाडू एसटी स्पोर्ट्स कोतोली संघाचा यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चिमुकला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कॅमेरामॅन थोडस फोकस करायचंय, तुमच्या आयांवरती थोडस फोकस करायचंय. समालोचक देखील आहे आणि आता मात्र संघासाठी 12वा खेळाडू म्हणून भूमिका बजावतोय. चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. सागर चरणकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका ऑन साइडला, पैरेलल स्ट्रोक. हकीकत है ये ख्वाब नहीं, योगेश पाटिल तुम्हारा जवाब नहीं. षटकार. थँक्यू सो मच. 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. खोलातला बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पर्यंत कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 29 या आकड्यावरती. 22 चेंडू आणि 54ची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये नक्कीच रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलची लढत आहे. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपल्याला अनुभवायला मिळते आहे. आणि आता मात्र कोणता संघ या स्पर्धेची मेगा फायनल खेळणार, कळंबे संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार हे पाहणं गरजेचं राहणार आहे. खोलातला बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. काय चेंडू हाताला जातोय, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतपर्यंत हाताला गेलाय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने 30 या आकड्यावरती धावफलक म्हणजे जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 53ची आवश्यकता आहे. तर मात्र या दोन्ही बॅटर्सना आक्रमकता दाखवणं गरजेची आहे. चला आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आक्रमकता दाखवणं गरजेची राहणार आहे, कारण समीकरणाचा विचार केला तर 21 चेंडू आणि 53 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 14 चेंडूंमध्ये 17 धावांची खेळी गणेशच्या बॅट मधून आले. सेट आहेत मैदानाच्या आतपर्यंत जर पाहायला गेलं तर. सेट बॅटिंग करताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटील एक षटकार त्यांच्या बॅट मधून देखील आल्यात. तीस धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. योगेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत का? यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने 1 रन शॉर्ट, अर्थातच 1 धाव धावफलकावरती लगावली गेली.
म्हणजे धावसंख्या आता मात्र 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक रन शॉटचा इशारा आमचे पंच शुभम गायकवाड सर यांच्याकडून आलाय. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक धाव 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 20 चेंडू आणि 52 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव धावफलकावरती ऍड होते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. येणारे 19 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा. खोलातला बॉल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय अगदी अडूर संघाच्या 12 खेळाडूने आता मात्र हा बॉल अडवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस 32 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत आपण वळतोय सुमधुर संगीताकडे. डीजे श्रीहरी. ची आवश्यकता या मॅच मध्ये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय मात्र विकेट मिळतीये. शरद मेने यांना विकेट मिळते. योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच.
36च्या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमकार लवटे. शरद बन्ना यांना विकेट मिळाले. दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. याची ते पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. सरळ चालला पाठीमागे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. ओमकार लवटेला आपण ऑन स्क्रीन पाहतोय. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. समीकरण बघितलं गेलं तर 14 चेंडू आणि 47 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक नाही या वॅकेंट एरिया. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. यस 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. इथे फेकी करा पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या आहेत. तोपर्यंत 3 धावाला फलकावरती आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच आहे आणि अशा प्रकारच्या चुका टाळणं गरजेचं राहणार आहे. 39 आकड्यावरती धाव फलक. येणारे 13 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. चला दरम्यान अजून एका चेंडूचा के शिल्लक आहे. येणारे 13 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ऑन साइडला टर्न केलं जातं. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न. दुसरीचा कॉल. लगेच 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते 41 या आकड्यावरती. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 42 धावा. 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. चला आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची. आयोजन कमिटी आपल्याला विनंती आहे बॉलची पूर्तता करायची. समाप्त. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्याला पाहायला मिळतात 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल आडवा पाटने फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्याच्या मस्तकावरती दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार.
47 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. 11 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. एक षटकार आला, अजूनही मोठे फटके खेळण्याची गरज आहे. इथे जर पाहायला गेलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहतोय, म्हणजे धावसंख्या 48 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 मध्ये अजूनही 35 बनवायचा आहे. एक मोठा फटका या षटकामध्ये आलाय. अशाच प्रकारची बॅटिंग करणं आता मात्र गरजेची राहणार आहे. येस, पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा खर्च केली जाते. व्हाईटच्या स्वरूपात या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 49 या आकड्यावरती 49 ऑन दी बोर्ड. पहिला षटकार आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जर कुठेतरी पाहायला गेलं तर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ड्रॅग केलं, एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये देखील यश आलंय. दोन धावा धावफलकावरती ऍड झाल्या. त्या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 51-50 गाठली जाते. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 32 ची आवश्यकता आहे. जर हा सामना ओमकारने जिंकवला तर या मॅचचा खरा सूत्रधार म्हणून ओमकारकडे पाहिलं जाईल. चर्चा राहील इथून पुढे ओमकारच्या नावाची. मात्र दुसऱ्या बाजूला आग ओकणारी गोलंदाजी केली जाते. अजूनही 10 चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहे. समीकरण अजूनही सोपं नाहीये. हवेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डीप म्हणून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जातोय का? थांबवलं गेलं. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वधारते 52 या आकड्यावरती. 52 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये बनवायच्यात अजूनही 31 धावा. हे षटक थोडंसं महागडं ठरतंय. रोहित पाटील याचं हे षटक महागडं ठरतंय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केल्यानंतर अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. डीप म्हणून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. एकेरी धावेवरतीच पुन्हा एकदा समाधानी राहावं लागतं. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 53 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज घेतले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, म्हणजे दबाव फलंदाजावरती पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 30 धावा. ओमकार लवटेच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय, मात्र अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे. अजूनही 5 मोठे फटके खेळायचे आहेत. कुलातला बॉल इथे जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. फंबल झालाय, मात्र एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागते. जबाबदारी घेतले ओमकारने, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांच्या अखेरीस 54 धावा धाव फलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. गोलंदाजी मार्क वरती अडूर संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू अर्थातच शरद मेने गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. 6 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार लवटेला आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय, मात्र आता मात्र अशा प्रकारच्या 5 षटकारांची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 29 धावा. इथे फटका आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तेजस जजमेंट झाली आहे. विकेट मी इथे माघारी परतावं लागतंय. आता मात्र या सामन्यावरती अजून पकड मजबूत केली आहे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये SD स्पोर्ट्स कोतोली संघाचा अक्षय रेडकर, अर्थातच एक जबरदस्त खेळाडू, दर्जेदार खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. तर मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय. 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकायचे आहेत. जर हा कारनामा केला तर नक्कीच इथून पुढे चर्चा राहील अक्षयच्या नावाची. मात्र जर पाहायला गेलं तर समोर देखील शरद मेने सारखा अनुभवी गोलंदाज आहे. ही बॅटल पाहण्यासारखं आहे. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत, 29 धावा. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय, डीप मधून केलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आता मात्र दिसत नाहीये. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. मात्र फेकी करा पाहायला मिळाले. अँटी क्लायमॅक्स मैदानाच्या आतमध्ये घडतोय. तिसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. खराब फेकी पाहायला मिळाली, वाईड फेकी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा. 3 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 26 आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही जर पाहायला गेलं तर गोलंदाजाची एक चूक आणि संघाला भुर्दंड भरावा लागेल. 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि 26 आवश्यकता आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून हुलकावणी देत असताना एक चौकार आलाय. मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 22 आवश्यकता आहे.